हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण त्रिविध कर्म हा टॉपिक पाहणार आहेत. त्रिविध कर्ममध्ये जे 3 कर्म येतात, पूर्व, प्रधान आणि पश्चात कर्म, प्री ऑपरेटिव्ह, ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह. तर या त्रिविध कर्मामध्ये सगळ्यात अगोदर आपण पूर्वकर्म पाहणार आहेत. पूर्वकर्म म्हणजे प्री ऑपरेटिव्ह जे प्रोसिजर असते. कोणतेही पूर्वकर्म करण्या अगोदर पूर्वकर्म संदर्भित जो भी सदव्रत आहे त्याचं पालन वैद्याने करणे अपेक्षित असते. आता पूर्व कर्म सद्वृत्तमध्ये काय येते म्हणजे प्री ऑपरेटिव्ह काय काय इथिक्स आहेत. तर एकतर सगळ्यात अगोदर कुशल वैद्य ओळख, म्हणजे ज्या वैद्याने चिकित्सा करण्यासाठी व्याधीचे व्यवस्थित निदान आणि रुग्णाची योग्य परीक्षा केलेली असेल त्याच वैद्याची चिकित्सा ही योग्य असून ती व्याधीचे शमन करते आणि असा वैद्य जीवनात यशस्वी होतो. म्हणजे कुशल वैद्य कोणाला म्हणायचं की ज्यानं व्याधीचं निदान आणि रुग्णाची योग्य परीक्षा केलेली आहे. सेकंड आहे परीक्षेचे प्रयोजन काय आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे परीक्षेचे प्रयोजन मुख्यतः प्रतिपत्ती ज्ञानासाठी असते. वैद्याला रोगाविषयी शास्त्रात असलेले संपूर्ण ज्ञान हे अवगत असावे. शास्त्रज्ञान पूर्ण असायला पाहिजे. सेकंड, परीक्षेचे प्रयोजन मध्ये दिलं होतं की जे वैद्य असेल त्याला जे रोग आहे त्याच्याविषयी शास्त्रात जे जे दिलेलं आहे ना ते सगळं माहिती असायला पाहिजे. संपूर्ण ज्ञानपूर्वक असलेला वैद्य कार्यात कुशल बनतो. कुशल वैद्याने काय करायचं, नेहमी चिकित्सा करण्याच्या अगोदर रुग्णाची जी आहे प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश प्रमाणाने परीक्षा करायला केली पाहिजे. ते करूनच मग योग्य चिकित्सा करायची. तर एवढं लक्षात ठेवायचं, प्री मध्ये प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश प्रमाणाने परीक्षा करायची पहिले आणि मग चिकित्सा करायची. जो व्यक्ती त्याचे काम योग्य रीतीने आणि शस्त्रशुद्धरित्या करतो त्याचे कार्य पूर्ण होऊन त्याला योग्य फळ मिळते. संदिग्ध रुग्णामध्ये वैद्याने नेहमीच लक्षणांनुसार चिकित्सेत योग्य आहे की नाही हे ठरवावे. जे पेशंट डाऊटफुल असतात ना तर त्यांच्यामध्ये काय करायचं म्हणजे त्याची चिकित्सा आपण करू की नाही ते आपण पाहायचं पहिल्यांदा. साध्य असाध्य त्याचा विचार करूनच चिकित्सा करायची कधी पण पेशंटची. वैद्य आत्मज्ञान. सर्वप्रथम वैद्याने आपल्यासाठी आपल्यातील क्षमता ओळखावी, म्हणजे स्वतः किती कॅपेबल आहे ते ओळखलं पाहिजे आणि योग्य अशी चिकित्सा देऊन रुग्ण बरा करू शकतो अथवा नाही ते पाहायचं स्वतः. निदान. आतापर्यंत आपण बघितलं पूर्वकर्म सदवृत्तमध्ये कुशल वैद्य, परीक्षेचे प्रयोजन काय असतात, वैद्यानं आत्मज्ञान करायचं स्वतःचं. आता शस्त्रकर्म पूर्वक निदान सांगितलेलं आहे. जो वैद्य व्याधीचे व्यवस्थित निदान करू शकत नाही व्यवस्थित निदान, ठीक आहे, तर त्याने प्रयत्न सुद्धा नाही करायचा, चिकित्सा करेल असं नाही ट्राय करायचं. कोणत्याही व्याधीचे ज्ञान हे आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान यांनीच प्रमाणित केलेले असावे. व्याधी विनिश्चय त्रिविध प्रमाणाने केला जातो, त्यावेळी व्याधी विनिश्चय करण्यात कोणतीही चूक होत नाही. परंतु या त्रिविध प्रमाणापैकी एकाची जरी उणीव असली, म्हणजे तिन्हीपैकी आपण एक जरी ट्राय नाही केलं तरी निदान होऊ शकत नाही व्यवस्थित. रुग्णाचा इतिहास आणि सामान्य परीक्षण. रुग्ण इतिहास, रुग्णाचे सामान्य परीक्षण ही व्यवस्थितरित्या न घेतल्यास वैद्य हा अज्ञानी ठरतो. म्हणजे जो इतिहास आणि सामान्य परीक्षण आहे तर ते जर योग्य नाही घेतलं ना तर वैद्यालाच अज्ञानी म्हटलं जातं की त्याला ज्ञान नाहीये म्हणून. म्हणजे रुग्णाला काय काय विचारायचं ते सांगितलेलं आहे. रुग्णाला काय काय माहिती अवश्य विचारावी त्याच्यामध्ये सांगितलंय की त्याचं निवासस्थान, सामाजिक वातावरण, व्यवसाय, जात, धर्म, सात्म्य, असात्म्यता, पूर्वव्याधीबद्दल माहिती, तसेच शूल, वेदना आदीचे स्वरूप, सामाजिक वैयक्तिक स्वास्थ्य, आहार, निद्रा, मूत्रप्रवृत्ती, मलप्रवृत्ती, व्याधीचा काल. म्हणजे रुग्णाला ही माहिती विचारायची आपण की त्याचं कुठं राहते नेमकं, त्याचं वातावरण कसं आहे, सामाजिक काय काम करते, जात, धर्म, सात्म्य, असात्म्यता, पूर्वव्याधीबद्दल माहिती, शूल, वेदना आदीचे स्वरूप, सामाजिक व वैयक्तिक स्वास्थ्य, आहार, निद्रा, मूत्रप्रवृत्ती, मलप्रवृत्ती, व्याधीचा काल, हे सर्व विचारायचं त्याला. रुग्णाची जी प्रकृती आहे आणि हे सांगितले कुलवृत्तांत, वय, वैयक्तिक छंद, निवास आदी घटक व्यक्तीच्या सर्वसामान्य जीवनावर परिणाम करत असतात. प्रकृती, विकृती, सारता, सहनता, प्रमाणतः, सात्म्यतः, सत्व, आहारशक्ती, व्यायामशक्ती, वय, बल यांची परीक्षा करावी. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षा करायच्यात. प्रकृती, विकृती, सारता, सहनता, प्रमाणतः, सात्म्यतः, सत्व, आहारशक्ती, व्यायामशक्ती, वय आणि बल. आता नेक्स्ट दिलेलं आहे चिकित्सकाने व्याधीची अवस्था आणि रुग्णाची अवस्था, म्हणजे जे डिसीजची अवस्था आहे, रुग्णाची अवस्था पुन्हा परीक्षण करावे म्हणजे निरीक्षण करावे
आणि जे निरीक्षण करणार नाही त्याची चिकित्सा सफल होणार नाही. बार बार आपल्याला चेक करत राहावं लागते ना की व्याधीची कोणती स्टेज चालू आहे आणि रुग्णाची कोणती. चिकित्सकाने नेहमी व्याधीची अवस्था बघूनच चिकित्सेत अनुक्रमे बदल करावा. अवस्था बघूनच म्हणलेला आहे बदल केला पाहिजे चिकित्सेमध्ये. रुग्णाची चिकित्सा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम वैद्याने रुग्णासंबंधित सर्व गोष्टींचे ज्ञान अवगत करून घेणे अत्यंत आवश्यक असते. म्हणजे रुग्णाविषयी सगळंच आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि योग्य चिकित्सा त्याला करू शकतो. त्याच्यामुळेच आपण त्याला कोणती मेडिसिनची ॲलर्जी वगैरे आहे का हे सगळ्या गोष्टी पाहाव्या लागते अगोदर. व्याधी आणि रुग्ण अवस्थेनुसार चिकित्सा. व्याधीची तीव्रता, सामान्य अवस्था, त्याचा आहार, पाचन क्षमता यांचा संपूर्ण विचार करून चिकित्सा करावी. म्हणजे तीव्रता किती आहे व्याधीची आणि सामान्य अवस्था कोणती चालू आहे, त्याचा आहार म्हणजे तो कसा घेतो, त्याची पाचन क्षमता काय आहे याचा संपूर्ण विचार करून चिकित्सा करायला सांगितलेली आहे. रुग्ण जर क्षीण असेल तर उत्तम गुणाचे औषध तसेच क्षार, अग्निकर्म, शस्त्रकर्म आदी केले आणि रुग्ण बलवान असेल चिकित्सेसाठी कमी गुणांचे औषध वापरले तर बरा होत नाही. म्हणजे उलट करायचं. आपण क्षीण असेल तर आपण नॉर्मल कमी गुणाचे औषध वगैरे यूज करायचं, पण जर तो बलवान असेल तर क्षार, अग्निकर्म, उत्तम गुणाचे औषध आपण जर यूज केलं ना तर लवकर बरा होते तो. अतिस्थूल, दुर्बल अथवा उपचित असा रुग्ण हा व्याधी बलापुढे तग धरू शकत नाही, त्यामुळे त्यावर कसलाही चिकित्सा काम करू शकत नाही. अतिबलवान रुग्ण आणि व्याधी असेल तर संशोधन कर्म, अग्निकर्म, क्षार, शस्त्रकर्म करून रुग्णाची चिकित्सा करावी. ते सांगितलेले आहे की जर पेशंट अतिस्थूल किंवा अति दुर्बल असेल तर आपण कशी चिकित्सा केली ना तरी त्याला बरं नाही करू शकत. पण तोच जर अतिबलवान असेल तर आपण संशोधन कर्म, अग्निकर्म, शास्त्रकर्म यांचा वापर करून त्याला ट्रीट करू शकतो. ठीक आहे. प्रतिकारक क्षमताचं महत्व. प्रतिकार क्षमताला किती महत्व आहे ते सांगितले. व्रण लवकर भरून येण्यामागे खालील गुण रुग्णात असावेत. रुग्ण काय काय असायला पाहिजे? तरुण असला पाहिजे, बलवान असला पाहिजे, त्याचं शारीरिक मानसिक क्षमता योग्य असली पाहिजे. वरील सर्व लक्षणे असेल तर लवकर भरून येते. 3 गोष्टी सांगितल्यात. एक तर तरुण, बलवान आणि क्षमता त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक योग्य असायला पाहिजे. आहाराच्या अभावाने क्षीण झालेला रुग्ण हा असाध्यतेकडे झुकतो. त्यावेळी रुग्णाच्या बलाची रक्षा करावी, कारण शारीरिक बलाचे रक्षण केले तरच रुग्ण प्राण राहतो. मतलब जे आहार आहे तर तो जर अभाव असेल तर तो असाध्यताकडे जाऊ शकतो म्हणलेला आहे. त्याच्यामुळे बलाची रक्षा इम्पॉर्टंट आहे. बलाचं जर रक्षण केलं ना तरच रुग्णाचा प्राण राहतो म्हणलेलं आहे. औषधी चिकित्सा आणि शस्त्रकर्म यांची योग्य निवड. कसं चूज करायचं औषधी आणि शस्त्रकर्म? ज्यावेळी व्याधी हा कोणत्याही औषधी चिकित्सेने बरा होत नाही त्यावेळी कुशल वैद्यांनी योग्य अशा शस्त्रकर्माचा वापर करून व्याधी लवकरात लवकर बरा करावा म्हणलेला आहे. जो व्याधी आहे तो कोणत्याही औषधी चिकित्सेने बरा होत नाही. जेव्हा आपण खूप सारे मेडिसिन यूज केले पण तरी बरा होत नाहीये त्यावेळी काय करायचं? कुशल जे वैद्य आहे त्यानं काय करायचं? शस्त्रकर्माचा वापर करून त्याला ट्राय करायचं, ट्रीट करायचं. ज्यावेळी एखाद्या व्याधीची चिकित्सा केली नाही तर मृत्यू अटळ आहे, शस्त्रकर्म केले तर यशस्वीताही संदिग्ध आहे, अशा वेळी शुभचिंतक आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्याशी विचार विनिमय करून शस्त्रकर्म करावा. म्हणजे जर आपण ट्रीट नाही केलं तर तशी तर त्याची डेथ होणारच आहे ना, पण जर शस्त्रकर्म केलं तर तो वाचू शकतो. त्याच्यामुळे त्याचे जे शुभचिंतक वगैरे असतात नातेवाईक त्यांच्याशी बोलूनच शस्त्रकर्म करायचे आपल्याला. आता शस्त्रकर्म करण्यापूर्वी साधनांची पूर्तता. शस्त्रकर्म करण्यापूर्वी कर्म करण्यास आवश्यक साधनांची पूर्तता केलेली असावी. वैद्याने नेहमी कोणताही चिकित्सा कर्म करण्या अगोदर त्यास लागणारे साहित्य संग्रहित करून ठेवावे. जे जे साहित्य लागते ना त्याला संग्रह करायचं, कारण चिकित्सा कर्म करताना उपद्रवात्मक काही लक्षणे दिसू लागल्यास त्यावेळी अत्यायिक चिकित्सेची आवश्यकता असते. म्हणजे इमर्जन्सीमध्ये आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते. त्यामुळे की नाही संपूर्ण साधन सामग्री, औषधी द्रव्ये संग्रहित करून ठेवायचे आहेत. म्हणजे जे काही साहित्य वगैरे लागते ना, कधी कधी इमर्जन्सी पण लागू शकते, त्याच्यामुळे सगळं काही रेडी ठेवायचं पहिलेच. साधन सामग्री, औषधी द्रव्य संग्रह. शल्य चिकित्सकाने शल्यकर्म करण्या अगोदर खालील यंत्राचा संग्रह करावा. कोणकोणते यंत्र यूज करायला सांगितले? यंत्रामध्ये शस्त्र, क्षार, अग्निकर्मासाठी शलाका, मृगशृंग, जलौका, अलाबू, जंबोष्ट, शलाका, पिचू, प्रोत, सूत्र, पटबंध, औषधी द्रव्य, मधु, घृत, वसा, पेया, तेल, तर्पण, कषाय, लेपन, कल्क, शीत उष्णोदक पात्र,
स्वच्छ व निर्जंतुक असावेत. चिकित्सालयात परिचारिका व सहाय्यक वैद्य हे बलवान, स्थिर आणि स्निग्ध असावेत. चिकित्सा करण्यासाठी सांगितलेलं आहे की आपल्याला जे यंत्रशस्त्र शारग्नी हे जे कर्म करतो आपण त्याच्यासाठी जी शलाका आहे, मृगशृंग, जलौका, लाबू, जांबोष्ट, शलाका, पिचू, पौत्र, सूत्र, पटबंध, औषधी द्रव्यमध्ये मधु, घृत, वसात, पेया, तेल, तर्पण, कषाय, लेप, कल्क, शीत उष्णोदक पात्र इत्यादी स्वच्छ व निर्जंतुक असावेत. चिकित्सालयात परिचारिका व सहाय्यक वैद्य हे बलवान, स्थिर आणि स्निग्ध असावेत म्हणलेले आहे. आता शल्य निर्हरण करायचं आपल्याला, तर त्यामध्ये काय काय पूर्वकर्म आपण करतो तर त्यात सांगितलेलं आहे. कुशलजू शल्य चिकित्सकाने शल्याचा आकार, पहिल्यांदा आकार आणि आकृती परीक्षण करायचं आणि त्याचं स्थान निश्चित करून मगच यंत्र शस्त्राच्या साहाय्याने निर्हरण करायचं. पूर्वकर्मामध्ये लघु आहार आणि लंघन आवश्यक असते, म्हणजे रुग्णात एकदम लघु आहार सांगायचा. आणि कोणतेही शल्यकर्म असो अथवा कृत्रिम यांत्रिक प्रसव, अर्श, अश्मरी, भगंदर, मुखरोगात शल्यकर्म असेल त्यावेळी लंघन, लघु आहार. आहारमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, लघु किंवा लंघन ठेवायचं. आता आपण फर्स्ट जे आहे प्री ऑपरेटिव्ह पाहिलं. आता प्रधानमध्ये ऑपरेटिव्ह मध्ये काय काय आहे ते सांगू. आता पहिलं आहे निर्जंतुकीकरण. शतातूर म्हणजे व्रणपीडित व्यक्तीने निशाचरांपासून, कृमी म्हणजेच डेंजरस अँड इनव्हिजिबल क्रिएचर यापासून नेहमी व्रणाचे रक्षण करावे. जे शतातूर असतात तर त्यांनी निशाचरांपासून, कृमी म्हणजेच जे डेंजरस किंवा इनव्हिजिबल क्रिएचर असतात त्यापासून नेहमी काय करायचं, व्रणाचे रक्षण करायला सांगितलेलं आहे. शरीराला घातक असे जीवाणू यांना शुद्ध रक्ताची फार आवड असल्याने ते व्रणातून शरीरात प्रवेश करून तेथे पुई निर्मिती करतात. शुद्ध रक्ताची आवड असते त्यांना, त्याच्यामुळे आपल्या शरीरात प्रवेश करून ते पुई निर्मिती करू शकतात जे पण जीवाणू वगैरे असतात. व्रणी व्यक्तीसमोर कधीही शिंकू, हसू किंवा जुंबी देऊ नये म्हणलेलं आहे. मुखावर आवरण ठेवावं. आणि मक्षिकापासून कसं संरक्षण करायचं, माशा व्रणावर बसत असतात ना त्यावेळी व्रणात विषाणू सोडतात म्हणलेलं आहे आणि त्याचा संसर्ग झाल्याने व्रणभागी शोथ आणि वेदना होऊ शकते. शस्त्रकर्म करताना वापरण्यात येणारी जी यंत्र असतात ना ती अग्नीवर तापून घ्यायला पाहिजे, ज्यामुळे की नाही ते संसर्ग किंवा पाक होणार नाही त्या शस्त्राद्वारे. शल्यचिकित्साने असे प्रयत्न करावे की ज्याने भग्नभागी संक्रमण होणार नाही, कारण संक्रमण झाल्यास मांस, शिरा, स्नायू आदी ग्रस्त झाले तर तो भग्न संरोहन होण्यास खूप अडचणी येतात. म्हणजे संक्रमण होणार नाही ते लक्ष ठेवायचं, कारण जर संक्रमण झालं तर जे मांस, शिरा, स्नायू असतात ना त्याच्यामुळे म्हणजे ते जर ग्रस्त झाले तर तो भग्न जे आहे संरोहन होण्यास खूप अडचणी येतात त्याच्यामध्ये. यंत्र वापरताना काय काय काळजी घ्यायची ते सांगितलेलं आहे. धारदार शस्त्र, शार, अग्निकर्म हे अत्यंत घातक व मृत्यूदायक आहेत, म्हणून यांचा वापर काळजीपूर्वक व मनस्थिती व्यवस्थित असतानाच करावा. एकतर काय काळजी सांगितली आहे की जेव्हा आपण शस्त्र वगैरे हे यूज करतो ते खूप जास्त घातक असतात ना आणि मृत्यूदायक असतात, त्याच्यामुळे त्याचा काळजीपूर्वक आणि मनस्थिती व्यवस्थित असतानाच वापर करायचा. जो शस्त्रकर्मात निपुण आहे म्हणजे जो एक्सपर्ट नाही तर त्यानं नाना प्रकारची उपद्रव होऊ शकतात यूज केल्याने शस्त्र, त्याच्यामुळे जो एक्सपर्ट नाही त्यानं यूज नाही करायचे शस्त्र. शस्त्रकर्मार्थ उपयुक्त शस्त्रगुण. शस्त्रामध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे. सुनिश्चित अर्थात ज्याला पायना, धारा संस्थापन संस्कार केलेला आहे. कोणता संस्कार केलेला आहे, ज्याला पायना, धारा संस्थापन संस्कार, तर तो यूज करायचं शस्त्र. जे शस्त्र निशातनीवर घर्षण केल्यावर केस कापतो, रोमछेदी आहे, रोमछेदी यूज करायचं. सुसंस्थित अर्थात शस्त्राचा प्रत्येक भाग स्वस्थानावर योग्यरित्या स्थिर असावा, म्हणजे प्रत्येक जे पार्ट आहे तो आपापल्या स्थानावर स्थिर असला पाहिजे. सुगृहीत अर्थात ज्याला पकडण्यासाठी निर्देश आहे, म्हणजे चांगलं पकडता येऊ शकते. प्रमाणे अर्थात जे शस्त्रोक्त प्रमाणे जितकं म्हणजे अंगुली प्रमाण त्याचं सांगितले त्याच्या योग्य असला पाहिजे. कोणकोणत्या क्वालिटी सांगितल्यात, एक तर पहिलं सुनिश्चित शस्त्र असायला पाहिजे, रोमछेदी असायला पाहिजे, सुसंस्थितम असायला पाहिजे, सुग्रहित असायला पाहिजे आणि प्रमाणेन म्हणजे योग्य प्रमाणात असायला पाहिजे. छेदन जे कर्म सांगितलेलं आहे ऑपरेटिव्ह मध्ये आपण आता एक एक बघू. तर पहिलं छेदन दिलेलं आहे. छेदनचे गुण काय काय आहेत. इन्सिजन ज्याला आपण म्हणतो, आयत, विशाल, सम, सुविभक्त, निराश्रय म्हणजे ज्यात पुई नसावा, हे शस्त्रकृत व्रणाचे गुण आहेत.
कोणतं असं व्रण आहे की ज्याला आपण शस्त्राने बाहेर काढू शकतो किंवा शस्त्र यूज करायचा जिथे, तर जे आयत आकृती असते, विशाल असते, सम असते आणि सुविभक्त निराश्रय असते. दुसरं दिलेलं आहे शस्त्राचा एकाच वेळेस वापर करावा म्हणलेला आहे. शस्त्राचा जो वापर आहे एकाच वेळेस करावा, लगेचच दूर करायला पाहिजे. नंतर छेदन करताना शस्त्र हे कोणत्या गतीने यूज करायचं? अनुलोम गतीने. भ्रू, गंड, शंख, ललाट, अक्षिपूट, ओष्ठ, दंतमास, कक्षा, कुक्षी, वंक्षण या स्थानी तिर्यक छेदन करायला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? जे भ्रू आहे, गंड, शंख, ललाट, अक्षिपूट, ओष्ठ, दंतमास, कक्षा, कुक्षी, वंक्षण या स्थानी सांगितलेलं आहे तिर्यक छेदन करायला. बुद्धिमान शल्यचिकित्सकाने हात आणि पायावर चंद्रमंडलाकार छेदन करावे. कोणतं छेदन सांगितलेलं आहे? चंद्रमंडलाकार. गुद आणि मेढ्रभागी अर्धचंद्राकार छेदन करायला सांगितलेलं आहे. जे बुद्धिमान शल्यचिकित्सक आहे तर त्यांनी हात आणि पायावर काय सांगितलेलं आहे की हाताने पायावर चंद्रमंडलाकार छेदन. तेच गुद आणि मेढ्रमध्ये कसं सांगितलेलं आहे? अर्धचंद्राकार सांगितलेलं आहे. प्रतिभेदन, काउंटर इन्सिजन. जर एक व्रण बनवताना व्रणाची पूर्णतः शुद्धी होत नसेल, जर एक व्रण बनवत आहेत आपण, व्रणाची पूर्णतः शुद्धी होत नसेल तर शल्यचिकित्सकाने आपल्या विवेकाने दुसरा व्रण निर्माण करावा. पूर्ण जर शुद्धी होत नसेल तर आपल्या ह्याच्याने दुसरा व्रण बनवायचा. तिथे बहुभेदनमध्ये काय सांगितलेलं आहे? दोषांनी ज्या ज्या ठिकाणी मार्ग बनवलेला असेल अथवा जेथे उत्संग आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची भेदन कर्म करावी की तेथे दोष राहू नयेत. म्हणजे जे दोष असतात ना, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मार्ग बनवलेला आहे किंवा जिथे उत्संग आलेला आहे तर त्या ठिकाणी भेदन कर्म करावे की तेथे दोषच राहायला नाही पाहिजे, भेदन करून टाकायचं तिथं. असम्यक छेदनाने काय काय उपद्रव होऊ शकतात? आपण जर चांगल्या प्रकारे नाही केलं तर एकतर म्हणजे ते शस्त्रकर्माचे नियम नाही पाळले तर शिराछेदन, स्नायूचं छेदन होऊ शकते, तीव्र वेदना, व्रणाला वेळ लागते मग भरण्यासाठी, मासस्कंदी भाव म्हणजे एक्सेसिव्ह ग्रॅन्युलेशन. काय काय सांगितले? शिराछेदन, स्नायूछेदन, तीव्र वेदना, वेळ जास्त लागतो, मासस्कंदी भाव हे सांगितलेलं आहे. शस्त्रकर्माची निवड कशी करायची? व्रणाचे ज्ञान आणि बुद्धिमान वैद्याने व्रण हा बंधनास योग्य आहे की अयोग्य ठरवायचं. म्हणजे व्रण बंधन करण्यासाठी योग्य आहे की नाही ते ठरवायचं. त्याच्यासाठी आपल्याला व्रणाचं ज्ञान असलं पाहिजे आणि वैद्य सुद्धा कसा पाहिजे? बुद्धिमान असायला पाहिजे. शस्त्रकर्माच्या दृष्टीने पुढील घटक महत्त्वपूर्ण असतात. एकतर एज, रुग्णाचं वय काय आहे, रुग्णाची सामान्य परिस्थिती कशी आहे, निवासस्थान कुठे आहे रुग्णाचं, बाह्य वातावरण कसं आहे, व्याधीची तीव्रता, या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करते. एकतर एज आहे, रुग्णाची सामान्य परिस्थिती, निवासस्थान, बाह्य वातावरण, व्याधीची तीव्रता. हे शस्त्रकर्म करावे की नाही त्याच्यावर अवलंबून असते म्हणलेलं आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे बुद्धिमान चिकित्सकाने स्वतः तर्कसंगत दृष्टीने विचार करून औषधी कर्म करावे की शस्त्रकर्म करावे याचा निर्णय घ्यावा. म्हणजे स्वतःची बुद्धी यूज करून चिकित्सकाने बघायचं की तिथं औषध दिलं तरी ट्रीट होऊ शकते की शस्त्रकर्माची गरज आहे. विना तर्क चिकित्सा केल्याने मिळणाऱ्या सफलतेस यदृच्छा सिद्धी असे म्हणतात. तर्क न लावता जर आपण म्हणजे आपल्याला सफलता भेटली तर त्याला यदृच्छा सिद्धी असे म्हणतात. रक्ताचे महत्त्व सांगितलेले आहे. शरीराचे जे मूळ आहे ते रुधिर म्हणजे रक्त आहे ना, त्याच्यावर सगळं टिकून राहते. त्याच्यामुळे रक्ताचे रक्षण करावे. रक्त हे जीवन सांगितलेलं आहे. विशुद्ध रक्त हे प्राण्यांना काय देते? बल, वर्ण, सुख, दीर्घायुष्य देते. त्याच्यामुळे रक्ताचे अनुसरूनच अनुकरण करावे. म्हणजे त्याच्या प्राण जे असते ते रक्तावरच अवलंबून असते ना. ज्या व्यक्तीमध्ये सामान्य कारणांनी कमी वेळात शिंता येते त्याला रस धातूचे परिणमन करावे. शरीरातील काही महत्त्वपूर्ण घटक नाश पावले असतील त्यावेळी त्या स्थानी नवीन घटक बाहेरून पूरण करावे. ज्यावेळी शरीरातील एखादा घटक नाश पावतो त्यावेळी त्यावरील उत्तम चिकित्सा म्हणजे त्या घटकाचा शरीरात बाहेरून प्रवेश करावा. म्हणजे आता ब्लड जसं कमी झालं आपल्या बॉडीमध्ये आपण चढवतो ना ब्लड, त्या टाईपमध्ये. मर्माघात, आघात शल्यद्वारे होणाऱ्या तीव्र वेदना यांनी जर शरीरात व्याप्त होऊ लागले तर शरीराचा निपातह होतो म्हणजे कोलॅप्स होतो आणि शरीराची चेतना देखील नष्ट होते म्हणलेलं आहे. म्हणजे एकदम शल्याद्वारे किंवा मग आघात झालेला असेल तर त्याच्यामुळे तीव्र वेदना यांनी जर शरीर व्याप्त होऊ लागले
तर शरीराचा निपात कोलॅप्स होतो ना शरीर, आणि शरीराची चेतना सुद्धा काय होते, नष्ट होते. त्यामुळे शल्याला बाहेर काढण्याची इच्छा असणाऱ्या शल्य चिकित्सकाने प्रयत्नपूर्वक मर्माची परीक्षा करूनच शल्य बाहेर काढायला पाहिजे. शीतल जल रुग्णावर शिंपडून मूर्छेतून बाहेर आणावे. म्हणजे मूर्छा असेल तर त्याच्यातून बाहेर आणण्यासाठी शीतल जलाचा यूज करायचा आणि त्या मर्मस्थानाचे संरक्षण करून श्वसन चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा. रक्तस्तंभन हिमोस्टॅसिस. शरीरात जे घुसलेले शल्य असते ते बाहेर काढण्यासाठी व्रणातून रक्तस्राव होत असेल तर रक्तस्तंभन चिकित्सा करावी म्हणलेलं आहे. स्वेदन योग्य व्रणात अग्नी अथवा कोष्णघृताने स्वेदन करावे. जे स्वेदन योग्य रुग्ण असते ना त्याच्यामध्ये सांगितले अग्नी किंवा कोष्णघृताने काय करायचं, स्वेदन करायचं. आवश्यकता असल्यास दहन कर्म करून घृत आणि व्रणावर लेप करून व्रणबंधन करावे. दहन कर्म करून काय करायचं, व्रणबंधन करायचं घृत मधाने. आणि व्रण भरून येताना व्रण आचारिक विधी सांगावेत म्हणलेले. पहिले तर रक्तस्राव होत असेल तर रक्तस्तंभन करायचं, स्वेदन करायचं आणि व्रणबंधन करायचं. रक्तस्राव थांबण्यासाठी 4 उपाय सांगितलेले आहेत. संधान, स्कंदन, पाचन आणि दहन. जर खूप जास्त ब्लिडिंग होत असेल तर काय काय यूज करायचं, 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. संधान करायचं, स्कंदन करायचं, पाचन करायचं आणि दहन. व्रण बंद बांधण्या अगोदर व्रणाची शेवटची परीक्षा. आपण ते जे बंधन बांधतो ना त्याच्या अगोदर कोणती परीक्षा करायला सांगितलेली आहे, तर सांगितलेले आहे की जे धूळ केस असतील व्रणामध्ये, नखे, हाडांचे बारीक तुकडे यांना बाहेर काढले नाही तर ते व्रणात अत्याधिक प्रमाणात पाक घडून आणतात. जे धूळ केस नख हाडांचे तुकडे आहेत ना त्यांना जर बाहेर नाही काढलं तर पाक घडून आणतात आणि वेदना उत्पन्न करतात. त्याच्यामुळे सीवन कर्म करण्यापूर्वी त्याचे पूर्ण शोधन करून घ्यावे. जे सीवन कर्म करतो ना आपण त्याच्या अगोदर सांगितलेले आहे की पूर्णपणे त्याचं शोधन करून घेतलं पाहिजे. त्यानंतर सांगितलेलं आहे सीवन कर्म हे यथायोग्य अशा स्थानीच म्हणजेच व्रणाच्या जवळच करावे. सीवन कर्म कुठे सांगितलेलं आहे, अशा स्थानी म्हणजे व्रणाच्या जवळच करावे म्हणले. अन्यथा सीवन कर्म करताना व्रणाच्या कडा सुव्यवस्थित जुळल्या नाही तर त्यामुळे वेदना आणि जीवितहानी होते म्हणलेले आहे. काय सांगितलेलं आहे, सीवन कर्म हे यथायोग्य अशा स्थानीच म्हणजे व्रणाच्या जवळच करावे. अन्यथा सीवन कर्म करताना व्रणाच्या ज्या कडा असतात ना ते व्यवस्थित जुळल्या नाही तर त्यामुळे वेदना आणि जीविताची हानी होते म्हणलेले आहे. सीवन कर्म करण्याची योग्य पद्धत काय आहे, तर सीवन कर्म करताना व्रणांच्या कडा काय करायचा, वर उचलून एकमेकात जुळून सूक्ष्म सूत्राद्वारे सीवन कर्म करावे. म्हणजे जेव्हा पण आपण सीवन कर्म करतो त्याच्या जे कडा असतात ना त्याला उचलून धरायचं आणि त्याला जुळवायचं आणि मग सीवन कर्म करायचं. हृदयावरोध कार्डियक अरेस्ट. घृताने मर्मस्थानांचे अभंग केल्याने जीवनाचे रक्षण होते. घृत जे आपण यूज करतो ना त्याच्यामुळे मर्मस्थानाचे अभंग केल्याने जीवनाचे रक्षण होते. जो मनुष्य रोगग्रस्त असल्या कारणाने निचेष्ट आणि निसंदेह होऊन निर्जीव लाकडाप्रमाणे निस्तब्ध होतो अशा रुग्णास लवकरात लवकर सफल अशी चिकित्सा दिली गेली नाही तर त्या पुरुषाची जीवन लीला समाप्त होते. म्हणजे रोगग्रस्त आहे त्याच्यामुळे तो निचेष्ट पडलाय, काहीच कार्य नाही करत आहे, निसंज्ञ झालेला आहे तर तो निर्जीव लाकडाप्रमाणे निस्तब्ध होतो. अशा रुग्णास लवकरात लवकर जर सफल चिकित्सा नाही केली तर तो जीवन लीलाच समाप्त होते म्हणलेलं आहे. ज्या प्रकारे खोल पाण्यात बुडणाऱ्या पात्रास कोणी बुद्धिमान व्यक्तीने मध्येच पकडले तर ते पात्र पाण्याच्या तळाला पोहोचत नाही, अशा प्रकारे संन्यासग्रस्त रुग्णास मृत्यूच्या घेऱ्यात जाण्यापूर्वी शीघ्र फलप्रद चिकित्सा देऊन वाचवणे अत्यावश्यक असते म्हणलेले आहे. आता आपण पोस्ट ऑपरेटिव्ह बघू, जे पश्चात कर्म आहे 3rd नंबरचं. शस्त्रकर्मामधील प्रधान कर्म झाल्यानंतर आता पश्चात कर्माची माहिती पाहू. पश्चात कर्मामध्ये मुख्यतः प्रधान कर्म झाल्यानंतर रुग्णाने पाळायचे पथ्यापथ्य आहार विहार व्रण, पथ्यापथ्य आहार विहार व्रण याची काळजी कशी घ्यावी त्याचे विवेचन येते. पश्चात कर्म सदव्रतामध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह काय इथिक्स आहे ते सांगितलेले आहे. पश्चात कर्म करताना वैद्याने तसेच रुग्णाने देखील सदव्रताचे पालन करणे आवश्यक असते. एक सगळ्यात अगोदर सांगितलेले आहे रुग्णाचे निवास आणि शयनस्थिती. व्रणित रुग्णासाठी सर्वप्रथम व्रणितागारची व्यवस्था असावी. हे आगार उत्तम भूमीवर आणि वास्तुकला निपुण व्यक्तीद्वारे निर्मित असावी. भूमी त्याची उत्तम पाहिजे आणि वास्तुकला निपुणद्वारे बनवलेली असावी. व्रंतागारात रुग्णात शय्या म्हणजे अंतरुण हे बाधारहित पांघरुणासह तसेच दिसण्यास मनोहर
उशाकडचा भाग पूर्व दिशेला शस्त्रयुक्त असावा म्हणलेला आहे. रुग्णाशेजारी त्याच्या विचाराशी मिळते जुळते आणि त्याच्याशी प्रिय बोलणारे मित्र याकडून परिचर्या करून आपल्या इच्छेनुसार राहावे. म्हणजे सांगितलेले की बोलणारे जे आहेत ते मित्र असायला पाहिजेत रुग्णाच्या जवळ. काळजी कशी घ्यायची ते सांगितलेलं आहे. रुग्णाची काळजीमध्ये व्रणितागारात असलेल्या रुग्णास धूळयुक्त वाऱ्या समोर येऊ देऊ नये. जे धूळयुक्त वारे आहेत त्याच्यामध्ये येऊ नाही द्यायचं. संपूर्ण चिकित्सेची पूर्वकल्पना देऊन ठेवावी म्हणलेलं आहे. व्रणित व्यक्तीने उठताना, बसताना, कुक्षी बदलताना, चंक्रमण करताना, उंच बोलणे इत्यादी गोष्टी करताना व्रणाची रक्षा करावी म्हणलेलं आहे. रुग्णाच्या बलाचे नेहमी रक्षण करावे. बल हे व्याधी बलाला नाहीसे करते. व्रणपीडित व्यक्ती बऱ्याच काळापासून आजारी, कृश, व्रणशोषित असल्यास रुग्णाच्या जठराग्नीची रक्षा करून बृहन चिकित्सा करावी. म्हणजे जर जास्तच आजारी आहे किंवा कृश आहे, व्रणशोषित असल्यास ना जठराग्नीची रक्षा करून मग बृहन करायचं चिकित्सा त्याच्यामध्ये. व्रण असम्यक संरोहन. व्रणाचे शोधन करताना व्रणात जर पुई जर राहिला किंवा हानिकारक हेतू घडला तर व्रणामध्ये उत्संग होऊन पुन्हा विकार उत्पन्न होतात. शोधन करताना सांगितले जर पुई जर त्याच्यामध्ये राहिला ना तर उत्संग होऊन पुन्हा विकार उत्पन्न होतात. तीव्र औषधे वापरताना घ्यायची काळजी सांगितलेली आहे. संशोधन औषध द्रव्यांचा योग्य प्रकारे प्रयोग न केल्यास तो विषाप्रमाणे पान संकट ठरतात म्हणलेले आहे. विषाप्रमाणे असते जर आपण योग्य प्रकारे प्रयोग नाही केला तर. त्याचा सम्यक योग हा अमृताप्रमाणे, पण तेच जर सम्यक योग असेल तर अमृताप्रमाणे सांगितलेलं आहे. ज्या संशोधन द्रव्याचा उपद्रवांचा आवश्यकतेनुसार प्रतिकार व्हावा, परंतु विभ्रंशाच्या भयाने संशोधन द्रव्याचा पूर्णतः त्याग करू नये. विभ्रंशाच्या भयाने ना पूर्णतः त्याग नाही करायचा. सम्यक भग्न स्थापित परीक्षा. जर कोणत्याही भागातील अस्थिभग्न झाला, आपल्या स्थानातून भ्रंश झाला, त्याला शल्यचिकित्सक व्यवस्थित बसून समान भागात संधीला व्यवस्थित करतो म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, जर कोणत्याही भागातील अस्थिभग्न झाला, आपल्या स्थानातून भ्रंश झाला म्हणलेला आहे, तर शल्यचिकित्सक जे आहे व्यवस्थित बसून समान भागात संधीला काय करतात, व्यवस्थित करतात. अस्थिभग्नाला सांगितलेलं आहे व्यवस्थितरित्या जोडलेले आहे हे समजण्यासाठी जो भग्न अणविद्ध, पेनलेस, अहिनांग, भग्न झालेले अंग छोटे नसावे, अनुल्बन अर्थात स्वाभाविक रूपात उंच नसावा, विदाऊट अनइवननेस, आणि ज्याच्यामध्ये आकुंचन प्रसरणादी क्रिया करण्यात कोणतीही अडचण निर्माण होत नाही, तोच भग्न हा व्यवस्थितरित्या संधान होत आहे असे समजावे. काय काय सांगितलेलं आहे, जो भग्न अणविद्ध म्हणजे पेनलेस सांगितलेला आहे, अहिनांग, भग्न झालेले अंग छोटे नसावे, अनुल्बन अर्थात अस्वाभाविक स्वरूप उंच नसावा, आणि ज्याच्यात आकुंचन प्रसरणादी क्रिया करण्यात कोणतीही अडचण निर्माण होत नाही, तोच भग्न हा व्यवस्थितरित्या संधान होत नाही असे समजावे. संधान होत आहे असं समजायचं. शस्त्रकर्म पश्चात कवलिका आणि बंध, जे आपण कवलिका बंध बांधतो. व्रणला औषधी द्रव्याच्या कलकाने आच्छादित करून कवलिका ठेवून वस्त्रपट्टबंध करावे. व्रणबंधन केल्यानंतर तिसऱ्या दिवशी पट्टी उघडून कषाय द्रव्यांनी व्रणाचे शोधन करावे करून पूर्वीप्रमाणे व्रणबंधन करावे. म्हणजे तिसऱ्या दिवशी सांगितले पट्टी उघडायची आणि तिथे कषाय द्रव्यांनी शोधन करायचं आणि पूर्वीप्रमाणे व्रणबंधन करायचं. घाई गडबडीत दुसऱ्या दिवशी पट्टी उघडू नये. दुसऱ्या दिवशी नाही उघडायची. दुसऱ्या दिवशी पट्टी बदलली तर व्रण विग्रथित, थिकनेस ऑफ टिश्यू होऊन उशिरा भरून येतो आणि तीव्र वेदना होतात. म्हणून लक्षात ठेवायचं, तिसऱ्या दिवशी ओपन करायची पट्टी, कषाय द्रव्यांनी शोधन करायचं. तिसऱ्या दिवसानंतर वातादी दोष, हेमंतादी काळ, रोग्याचे हीन, मध्यम, उत्तम बल याचा विचार करून व्रण रोहन होईपर्यंत कषाय, आलेपन, व्रणबंधन, आहार विहार इत्यादीचा नीट व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे तिसऱ्या जे दिवस आहे त्याच्यानंतर सांगितले जे वातादी दोष असतात, हेमंतादी काळ, रोग्याचे जे हीन, मध्यम, उत्तम बल आहे याचा विचार करून व्रणरोहन होईपर्यंत कषाय, आलेपन, व्रणबंधन, आहार विहार आदींचा नीट व्यवस्था केली पाहिजे. बुद्धिमान शल्यचिकित्सकाने हेमंत, शिशिर, वसंत या ऋतूमध्ये व्रणबंधनाच्या तिसऱ्या दिवशी तसेच शरद, ग्रीष्म, वर्षा ऋतूत व्रणबंधनाच्या दुसऱ्या दिवशी पट्टी बदलावी. या ऋतूमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणलेलं आहे आणि जे हेमंत, शिशिर, वसंत ऋतू आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी जे आहे
पट्टी बदलायला सांगितलेली आहे. आता लास्ट सांगितलेलं आहे शस्त्रकर्मजनित वेदना शमनोपाय म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह सेडेशन जे देतो आपण. शस्त्रप्रयोगानंतर रुग्णास तीव्र वेदना होत असतील तर यष्टीमधू सिद्ध अशा कोष्ण घृताने व्रणावर सिंचन करावे, त्यामुळे वेदना शमन होते. म्हणजे जे शस्त्रप्रयोग झाला त्याच्यानंतर रुग्णास काय होतात, तीव्र वेदना होतात ना, त्याच्यामुळे यष्टी मधु सिद्ध काय करायचं, कोष्ण घृताने व्रणावर सिंचन करावे, त्यामुळे वेदनाचं शमन होते.